तर विशाल आपल्याला पाहायला मिळतील. स्कोलिक पंचांच्या भूमिकेमध्ये. चला मॅचला सुरुवात करायची. एका बाजूला वारळीपाडा, दुसऱ्या बाजूला नानकर टीम. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू रायझिंग सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू टप्पा पडल्यावरती राईज होतोय फलंदाज. सरप्राइज होतोय. एक्सपेक्टेड केलं त्यापेक्षा जास्त टेक ऑफ चेंडूला मिळतोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय. इथे वाईट बॉल पाहायला मिळेल. फलंदाजच्या रीच पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो. वाईट बॉल येईल. धावसंख्या धावफलकावरती 1. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर आलेला वाईट बॉल. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडतोय, वळण घेतोय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. वारळीपाडा टीम आणि त्यांचे विपक्ष फाईट करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आई जीवदानी क्रिकेट संघ नानकर. दोन्ही संघांचा जर विचार केला तर चांगली अशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून नेहमी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस सबमरीन डिलिव्हरी होती. आता फलंदाज करेल तर करेल काय, कारण मागच्या वेळेस एक्सपेक्टेड केलं त्यापेक्षा जास्त टेक ऑफ मिळाला. यावेळेस चेंडू खाली राहतोय. अशा परिस्थितीमध्ये स्ट्रेट बॅट फिरवणं देखील गरजेचं. अलॉंग द वी ड्राईव्ह करा, जेणेकरून उसळीला तुम्ही बीट करू शकाल. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. इनफिल्डला भेदलं जात आहे. दन करत गोळीच्या वेगाने चेंडू सीमारेषा पलीकडे वाडिश लॉंग ऑनला क्लिअर करा. चेंडू सीमा पार चौकार येतो. विशाल पाहायला मिळतील ॲज अ बॉलर. चांगली गोलंदाजी होतीये. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. वेकेंट एरिया आणि चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिल मांगे मोर आणि आलाय फलंदाजच्या बॅट मधून. हा दर्जेदार 4. 4 धावा चौकार. 9 धावा फलकावरती आहेत. इथे देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. यावेळेस देखील बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक मोठे स्ट्रोक्स पाहायला मिळतात. 3 मोठे स्ट्रोक या ओव्हर मध्ये आले. पहिल्या षटकाची समाप्ती टीमची टोटल 13 धावा. 13 धावा पाहायला मिळतील. पहिल्या षटकाची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी आता होत असताना पाहायला मिळते. कारण पहिल्या 3 चेंडूंवरती चांगली गोलंदाजी झाली होती. त्यानंतर कमबॅक केलं होतं फलंदाजांनी देखील. मात्र गोलंदाजीचा टप्पा मी म्हणेल चांगला होता. सुरुवातीला अक्रॉस द लाईन स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता, मात्र त्यानंतर स्ट्रेट बॅटने ज्यावेळेस स्ट्रोक मारत होते त्यावेळेस धावा चांगल्या मिळत होत्या. गोलंदाजी चांगली होती. ती व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळत होते. मात्र फलंदाजाचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. चला वेळ वाचवणं गरजेचं असेल. टप्पे चेंज करण्याचा प्रयत्न केला होता. गुड लेंथ वरती चेंडू हिट झाला होता. शॉर्ट लेंथ देखील एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला होता. तर फुल लेंथचा चेंडू देखील डॉट बॉल पाहायला मिळाला होता. गोलंदाज विघ्नेश संदेश. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांची मॅच. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत आपल्याला धावा 13 पाहायला मिळतात. संदेश बॉलिंग मार्क वरती येतात. वेळ वाचवणं गरजेचं असेल. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. पहिल्या षटकाची समाप्ती 13 धावा धावफलकावरती. 13 रन ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होतो यॉर्करचा. हा चेंडू स्ट्रायकर एंड वरती सुभाष पाहायला मिळतील. एक जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून सुभाष यांची ओळख आहे. सातत्याने मोठे स्ट्रोक्स मारण्यासाठी त्यांना ओळखलं जातं. कालच्या दिवसाचा विचार केला तर 8 ते 9 फक्त आणि फक्त
षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यापैकी एक षटकार सुभाषने देखील मारला होता असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट फटका चांगला पाहायला मिळतो. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक आणि बॉलला पाठवलाय सीमारेषा पलीकडे. यावेळेस येतोय हाय अँडचा मायटी हिट बाय द मायटी मॅन. मी याच गोष्टीचा उल्लेख करत होतो. सुभाषकडे कॅलिबर आहे. कालच्या दिवसामध्ये षटकार आले होते आणि आजच्या दिवसामध्ये देखील षटकार पाहायला मिळतो. चेंडू सीमा पार षटकार. एकोणावीस धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. फटका फसला. डाऊन दी बॉल. फिल्डर येत नाहीयेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार होता मात्र नॉन स्ट्रायकर वरतून नकार येतोय आणि तोपर्यंत 2च धावेंवरती समाधान मानावं लागतं. चांगली कामगिरी पाहायला मिळतीये. धावसंख्या धावफलकावरती 21 जाऊन पोहोचली. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. 3 षटकांची मॅच आणि 3 षटकांच्या मॅच मध्ये तुम्ही 30च्या पेक्षा कमी धावा बनवल्या तर गोलंदाजी करणारा संघ हा फ्रंट फुट वरती असतो. तुम्ही 30 ते 35 धावा बनवल्या मॅच 50-50 आणि 35 प्लस धावसंख्या तुम्ही फ्रंट फुट वरती असं. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. वन मोर बिग हिट. मॅसिव्ह हिट. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग 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 हिट. सिक्सर. षटकार पाहायला मिळतोय. 27 धावा धावफलकावरती आहेत. कालच्या दिवसाचा जर विचार केला तर सर्वात जास्त चंद्रकांतने 2 षटकार मारले होते आणि आजचा दिवसाचा जर विचार केला तर सुभाषच्या माध्यमातून 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये देखील त्यांनी 1 षटकार मारला होता. एकंदरीत या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांनी 3 षटकार मारलेत. सर्वात जास्त षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. या क्रीडा स्पर्धेमध्ये खूप चांगली अशी बॅटिंग जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये 1 आणि आजच्या दिवसामध्ये 2. एकंदरीत 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट होता. रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळतो मात्र यावेळेस डॉट बॉलची समाप्ती होईल. धावसंख्येची मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 27-27. षटक क्रमांक मार्गस्थ. दुसरं एका चेंडूचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सय्यार बॉलिंग मार्क वरती. पहिल्या षटकामध्ये 10 खेळाडू 30 सर्कल मध्ये पाहायला मिळत होते आणि 2 खेळाडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाठवलेत. म्हणजेच 13 खेळाडू 12 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये एक प्रश्नचिन्ह होता. ते म्हणजे 10 खेळाडू होते तरी देखील एकही खेळाडू 38 सर्कल बाहेर नव्हता. प्रेझेन्स ऑफ माइंड हे मात्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर 27 धावा धावफलकावरती. 27 रन ऑन द बोर्ड. त्यांनी विचार केला की प्रत्येक जण इतक्या लांबून येतो सगळ्यांना मैदानाच्या आतमध्ये उतरवूया. काय नाही होत. खेचून मारायचा प्रयत्न फुलाल्यांचा. चेंडू पाहायला मिळतोय. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होईल. सॉरी काव कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि त्यानंतर मिड विकेटला चेंडू जाईल तोपर्यंत इथे कंप्लीट होतील 2 धावा. 2 धावेच्या मदतीने इंडिव्हिज्युअल जर पाहायला गेलं तर सुरेख कामगिरी सुभाषच्या माध्यमातून. 6 चेंडू 16. दुसऱ्या बाजूला 6 चेंडूंमध्ये 12 वरती गोरख खेळतो. 2 षटकांची समाप्ती होतीये. टीमची टोटल
कार्तिक एक नो बॉल होता. ओके, एक नो बॉल आपल्याला पाहायला मिळेल. सो धावसंख्या धावफलकावरती असेल 30. इथे खेचून मारण्याचा प्रयत्न, मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल, फिल्डर याचा प्रयत्न करतायत. एफर्ट चांगला होता मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीये. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता ओव्हर कंप्लीट होईल दुसरी आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील 2 षटकांची समाप्ती. दोन षटकांची समाप्ती होती. 32 धावा धावफलकावरती, 32 ऑन द बोर्ड. अजूनही 6 चेंडूंचा खेळ पहिल्या इनिंग मधील शिल्लक. चांगली फटकेबाजी पाहायला मिळतीये. यावेळेस इनसाइड आउटचा स्ट्रोक पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती महेश आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट सुरेख पाहायला मिळतीये. मी उल्लेख केला होता 30 पेक्षा कमी धावा गोलंदाजी करणारी टीम हवी. 30 ते 35 धावा मॅच 50-50 आणि 35 प्लस धावा बॅटिंग करणारी टीम हवी होत असताना पाहायला मिळते. मात्र इथे 34 धावा आहेत. यावेळेस त्रिफलाच्छेद केल्या जातात. एसटी उद्ध्वस्त, दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड, विकेटचं पतन. लागतोय पहिला झटका 34 या आकड्यावरती. आई जीवदानी क्रिकेट संघ नानकर या संघाला. मी बॅटर आदित्य आपल्याला पाहायला मिळतो. इथे डॉट बॉलची समाप्ती होती. आतापर्यंत जर विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर डॉट बॉल होते. 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरे षटक मार्गस्थ आहे. 2 षटकांमध्ये 32 धावा पाहायला मिळाल्या. मात्र तिसऱ्या षटकामध्ये धावेंवरती अंकुश लावायचं काम होतं. चांगला चेंडू पाहायला मिळतो. फुलेल्यांचा चेंडू होता आणि त्यावरती ऑन ड्राईव्ह करायचा प्रयत्न. बॉटमॅनचा चांगला वापर पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट होईल. टीमचे टोटल 35. सर्वाधिक षटकार ज्या खेळाडूने या क्रीडा स्पर्धेमध्ये मारलेत असा सुभाष वाघे आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडवरती असेल. या स्पर्धेचा आयोजक आहे आणि त्याच्या माध्यमातून कामगिरी देखील दमदार पाहायला मिळते. मिस्टॅम स्ट्रोक, बॅटची कडा लागते. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो इथे आणि स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करत असताना आदित्य पाहायला मिळतो. याला म्हटलं जातं प्रेझेन्स ऑफ माइंड. माहिती आहे की सुभाषला स्ट्राईक मिळाली पाहिजे. 2 धावा होऊ नाही शकत. जर मी प्रयत्न केले दुसऱ्या धावेचे तर मात्र सुभाष रनआउट होईल. मग अशा परिस्थितीमध्ये सुभाषला मी जर स्ट्रायकर एंडवरती ठेवलं तर मात्र तो धावा देखील बनवू शकतो आणि त्याच गोष्टीला अनुषंगून आदित्यने त्याची विकेट सॅक्रिफाईस केली आहे. एकंदरीत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतो. 37 या आकड्यावरती दुसरा झटका लागतोय.
मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळतो. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने 39 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 39 धावा अशा मात्र धावा फलकावरती आहेत. 40 धावांचं टार्गेट याचे मात्र सेट करण्यात आलेलं आहे. 39 धावा धाव फलकावरती 40 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय. भावाई बी टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. रिक्वेस्ट असेल कवाड टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. आपण टॉस देखील करणार आहोत. चाळीस धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलंय. म्हटलं जातं कोई भी लक्ष्य इंसान के सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नहीं. ते प्रयत्न तर करावे लागतील. येणारे 18 चेंडू 40 धावांची गरज. बॉलिंग मार्कवरती संघाचा तारणार अर्थातच सुभाष वाघे आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडवरती आकाश, नॉन स्ट्रायकर एंडवरती आदित्य पाहायला मिळतील. डीप मध्ये 2 खेळाडू 38 सर्कल बाहेर. पहिला काव कॉर्नरला ऑन साइडला तर दुसरा ऑफ साइडला लॉंग ऑफला. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू फुलटॉस होता. बॅट्समन बीट होते. यष्टीरक्षक देखील बीट झाले होते. मात्र थर्डमॅनचा शॉट, थर्डमॅनचा प्लेअर त्याच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि त्याचमुळे संघासाठी 4 धावा वाचवल्या. डॉट बॉलची समाप्ती होती. पहिल्या इनिंगची सुरुवात देखील 3 डॉट बॉलने झाली होती. मात्र त्यानंतर शेवटच्या 9 चेंडूंवरती 30+ धावा आपल्याला पाहता 30+ धावा ज्या मात्र बनताना पाहायला मिळाल्या. यावेळेस किचून मारायचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. विकेट एरिया पाहायला मिळेल. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक येत आहे. चेज मोठी आहे मात्र बॉल निघून चाललाय दणदण करत. बाउंड्री लाईनच्या बाहेर रेस होती मोठी मात्र बॉल जिंकतोय ती रेस आणि चेंडू सीमा पार. चौकार.
4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. पहिला चेंडू आलाय डॉट, त्यानंतर आलेला चौकार. आकाश बॅट मधून एक चौकार येतोय. इथे देखील मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न, फटका फसला होता. मागच्या चेंडूवरती जो फिल्डर काऊ कॉर्नरला होता त्याला मिड विकेटला ढकललं आणि यावेळेस मिड विकेटला नाही तर काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धावा कंप्लीट होता. टीमची टोटल 6 पाहायला मिळेल. प्रति षटकामागे 13.33 सरासरी गाठायची आहे. मात्र सध्याच्या स्थितीला 6 धावा पाहायला मिळतात. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर चौकार आणि 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. तिसऱ्या चेंडूवरती कवाड टीमचे कॅप्टन चला लवकरात लवकर उपस्थित दाखवायचे, पेनल्टीला सामोरं जावं लागेल. इथे देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. इम्प्रोवाइज केलाय, फाईन लेगला टार्गेट केलं, फक्त आणि फक्त वेगाला कल्पकतेने उत्तर दिलं आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी लक फॅक्टर ऑन होतोय. लक फॅक्टर ऑन होणारा हा नशिबाचा चौकार जो मात्र फलंदाजच्या बॅटमधून येतोय. दहा धावा पाहायला मिळतात. डॉटबॉलची समाप्ती होती. एकंदरीत षटकामध्ये चांगली कामगिरी मात्र फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. ज्या प्रकारे मागणी त्याचप्रमाणे पुरवठा देखील धाबींचा होत असताना पाहायला मिळतो. मॅच टर्निंग षटक मी म्हणेल तिसरं होतं पहिल्या इनिंग मध्ये, ज्यामध्ये फक्त 7 धावा आल्या. 32 धावा 2 षटकांमध्ये होत्या. मात्र तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या. मोमेंटम स्वतःच्या बाजूने शिफ्ट केलं वालीपाडा टीमने. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे फंबल होतात. एकदा झाली कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतो. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल पाहायला मिळेल 12 धावा. कंपॅरिझन केलं जाईल आणि कंपॅरिझन मध्ये हे पाहायला मिळतोय की पहिल्या षटकामध्ये जोधानी क्रिकेट संघ नानकरने 13 बनवल्या होत्या, बिनबाद 13 आणि इथे बिनबाद 12 धावा पाहायला मिळतात. त्यामुळे एका धावेने सध्याच्या स्थितीला कंपॅरिझन कमी पाहायला मिळतो. मात्र सध्याच्या स्थितीला बॅटिंग चांगली होती आकाशच्या माध्यमातून. पहिल्या षटकाची समाप्ती 12 धावा धावफलकावरती विजयासाठी. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. वेळ वाचवणं गरजेचं असेल. कवाड टीम विनंती लवकरात लवकर आपण व्यासपीठाशी संलग्न व्हायचं, व्यासपीठाशी संपर्क साधायचा. षटक क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. विकेट एरिया आहे, मात्र फिल्डिंग अप्रतिम होते. विजयच्या माध्यमातून वाडिश लॉंग ऑन मध्ये होते, तिथून मात्र लॉंग ऑफ मध्ये गेले. बराच काळ जे मात्र स्प्रिंट मारण्यामध्ये यश त्यांना मिळालं आणि त्यानंतर प्रयत्नांती परमेश्वर त्यांनी धावा वाचवल्या. संघासाठी 2 धावा पाहायला मिळाल्या. सूर्य आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग मार्क वरती होते. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा. एकंदरीत 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 14 धावाच्या मात्र धावफलकावरती गोलंदाज तयार होतो. सूर्य आपल्याला पाहायला मिळेल. वेळ वाचवणं गरजेचं. पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळी चेंडू स्क्वेअर लेगला ट्रॅव्हलिंग क्षेत्ररक्षक येतात. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. तंत्रशुद्ध फिल्डिंग याला म्हटली जाते. जजमेंट घेतलं, स्प्रिंट मारली, त्यानंतर मन, मनगट आणि मस्तिष्क यांचं त्रिवेणी संगम पाहायला मिळाला. चेंडूला गॅदर केलं, स्ट्रायकर एंडवरती फेकी केली. मात्र तिथं कलेक्शन यष्टीरक्षकाचं थोडंसं आपल्याला खराब पाहायला मिळालं आणि त्याच गोष्टीला अनुषंगून इथे 2 धावा कंप्लीट होतात. अन्यथा रनआउटची विकेट ते देखील मिळू शकली असते. मात्र जर त्याला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. रनआउट झाला नाही आणि इथे आपण पाहिलं तर रिव्हर्स अटेम्प्ट होता, दुहेरी तलवार, मात्र डॉट बॉलची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी सूर्याच्या माध्यमातून होती. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 डबल आले, त्यानंतर आलेला डॉट बॉल. 16 धावा धावफलकावरती विजयासाठी 24 धावांची गरज. 9 चेंडू आणि 24. येत्या 3 चेंडूंवरती 2 मोठे स्ट्रोक्स येणं गरजेचं. 3 चेंडूंमध्ये 2 मोठे स्ट्रोक्स आले. कुठेतरी 15
पेक्षा कमी धावा राहिल्या तर मात्र वारलीपाडा संघ मात्र मॅच मध्ये येऊ शकतो. अन्यथा 15 पेक्षा जास्त धावा राहिल्यावरती प्रेशर त्यांच्यावरती जास्त असेल. यामध्ये चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक होते, झाली आहे मिस्टेक. चुकीचं रूपांतर जे मात्र 4 मध्ये होतं. चेंडू सीमा पार, चौकार. प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे. विश्वचषक अगदी न्यूझीलंड विपक्ष इंग्लंडच्या मॅचचा जर विचार केला तर मॅच टाय झाली होती. मात्र पाहायला गेलं तर न्यूझीलंड संघाला विचारात एका धावेचं महत्व. येत्या 8 चेंडूंमध्ये 20 धावांची अजूनही गरज आहे. धावसंख्या धावफलकावरती 20 पाहायला मिळेल. बिनबाद 20 अशी धावसंख्या. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. यू मिस आय विल डेफिनेटली. फलंदाजाने एष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने त्या एष्ट्या वाकवल्यात. विकेटचं पतन होतोय. लागतोय पहिला मोठा धक्का. बॅटिंग करत असताना वारलीपाडा टीमला 20 आकड्यावरती पहिला गडी बाद. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. लेफ्टी बॅटर आणि त्याला परवानगी होती आणि इथे चेंडू सीमारेषा पलीकडे चाललाय 6 धावांसाठी. षटकार येतो. षटक क्रमांक दुसरा कंप्लीट होतोय. टीमची टोटल 26. येणारे 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. याच गोष्टीचा मी उल्लेख केला होता. 1-2 मोठे स्ट्रोक आले, 15 पेक्षा कमी धावा जर राहिल्या तर मात्र वारलीपाडा संघ असं मात्र मॅच मध्ये असेल आणि तेच इथे पाहायला मिळतं. वेळ वाचवणं गरजेचं आहे. मॅचचं रिदम तोडायचं नाहीये. दोन्ही टीम्स शेवटचा चेंडू मी म्हणेल परवानगी होती आणि परवानगी ती कबूल केली वारलीपाडा टीमच्या फलंदाजाने आणि त्याच्या बॅट मधून षटकार आला. ज्यावेळेस षटकार आला त्यावेळेस तो देखील असा लागला, त्याला देखील माहित होतं 6 चेंडू 14 धावांची गरज. तर आपण टॉस करणार आहोत. भावाळे विपक्ष कवाड. टॉस जो मात्र केला जाणार आहे सामना 3 षटकांचा असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. समीकरण येऊन टेपले येणारे 5 चेंडू विजयासाठी 8 धावांची गरज.
चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक याचा प्रयत्न करतायत. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 4 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. मागच्या 3 चेंडूंमध्ये 2 मोठे षटकार आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे ज्याप्रमाणे फुगत हवा निघावी त्याप्रमाणे या मॅच मधून हवा निघलेली थोड्याशा प्रमाणामध्ये पाहायला मिळते. चांगला चेंडू होता. एक धाव झाली कंप्लीट. बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होतात. समीकरण येऊन टेपले. 3 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. तीन चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. वारळपाडा टीम विपक्ष जीवदानी क्रिकेट संघ नानकर अशी ऑनगोइंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. अक्षय 11 कवाड टीमने टॉस जिंकला. फिल्डिंग चूज केली. जशी मॅच कंप्लीट होईल लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आणि ओपनिंग प्लेयर भावळे बी टीमने पाठवायचे. इथे चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतो बाद. भरतच्या माध्यमातून वेल कॅच पाहायला मिळते. समीकरण येऊन टेपला येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज. दोन चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. चांगला चेंडू पाहायला मिळतो. एक धाव झाली कंप्लीट. सिंगल धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. समीकरण येऊन टेपला येणारा 1 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर 12 चेंडूंमध्ये 28 धाव्यांची गरज होती. बॅक टू बॅक 2 षटकार आले. तिथून मात्र समीकरण चेंज झालं होतं. 4 चेंडूंमध्ये 6 धाव्यांची गरज होती आणि आता एका चेंडूमध्ये 4 धाव्यांची गरज असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम अशी मॅच. शेवटच्या क्षणापर्यंत कुठला संघ मॅच मध्ये फ्रंट फुटवरती हे मात्र कळत नाहीये. आता समीकरण येऊन टेपला येणारा 1 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. अर्थातच ठोकला तर जिंकला आणि उकला तर मुकला असं समीकरण पाहायला मिळतं. येणारा 1 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज थोडासा प्रेशर मध्ये. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज देखील प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस शोक चांगला आहे. डाऊन दी बॉल. फिल्डर येते त्याच्या आवाक्याच्या दूर. चेंडू सीमा पार. षटकार. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय वारळपाडा टीमने. वेल प्ले टीम वारळपाडा. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत आई जीवदानी क्रिकेट संघ नानकर या संघाला. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळतोय. आकाश असेल ज्याच्या माध्यमातून 2 चौकार 2 षटकार आले असा आकाश आपल्याला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच आकाश आपण यायचं आणि मॅन ऑफ द मॅचचा मेडल कलेक्ट करायचं. मात्र लाईनअप करायचं. सेकंड करायचं दोन्ही टीम्स आणि त्यानंतर मैत्री भावना जपत असताना मैदानाचा ताबा सोडायचं. विनंती असेल अक्षय 11 कवाड आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची. तर भावाई बी टीम आपण ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये पाठवा.